मॉर्निंग. पुरा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुहास. मित्रांनो, कोल्हापूरला निघालो आहे आणि हॉटेल सद्गुरू इथेमध्ये ब्रेकफास्टला थांबलेलो आहे. चला ब्रेकफास्ट करूया आणि जाऊया पुढे. 2 पर्यंत पोहोचायचं आहे, कारण उद्योगरत्न नावाचा पुरस्कार कोल्हापूर आपलं देतं दरवर्षी. तो पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्याला पुढे. सगळं मेनू कार्ड चाळल्यावर शेवटी आपला आवडता पदार्थच पुढे आला, तो म्हणजे कांदे पोहे. सो कांदे पोहे असे टेम्पटिंग दिसत आहेत. चला मारूया कांद्या पोह्यावर ताव आणि निघूया पुढच्या प्रवासाला. ब्रेकफास्ट झालेला आहे. आता गाडीत बसूया आणि निघूया. सातारला केदार साखरेंना पिकअप करायचं आहे आणि पुढे कोल्हापूरला हॉटेल फर्नला कार्यक्रम आहे, तिकडे वेळेत पोचायचं आहे. आता जवळजवळ 10 वाजत आले आहेत. आपल्याकडे अजून साधारण 3.5-4 तासाचा वेळ आहे. एवढ्या वेळेत पोचणं गरजेचं आहे. चला निघूया कोल्हापूर. ही आहे आपली रूम कोल्हापूरमधील. तुम्ही बघू शकता, छान फर्न हॉटेलची ही रूम. समोर TV, इकडे पाण्याच्या बाटल्या, कॉफी, चहा, छान स्वच्छ बेड, कोपऱ्यामध्ये एक खुर्ची, सो इकडे लॅम्प. सो अशी आहे फर्न हॉटेलची ही कोल्हापूरमधील रूम. आपण 2 दिवस इकडे या रूममध्ये कोल्हापूरला राहणार आहोत. मला वाटतं एकच मुक्काम आहे, 2 दिवस नाही. दुसऱ्या दिवशी उद्या आपण माघार निघणार आहोत. सो हे आहे फर्न कोल्हापूर. कोल्हापूरला पोचलेलो आहे. हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. हॉटेल फर्नमध्ये राहतो आहे. सो थोडासा उशीर झाला चेक इन करायला. जेवण केलं. आता आवरूया आणि जाऊया कार्यक्रमाच्या ठिकाणी. खालीच कार्यक्रम आहे, याच हॉटेलला कार्यक्रम आहे. सो चला आवरूया, पोशाख बदलूया आणि निघूया कार्यक्रम. पुनश्च हरिओम असं म्हणत नव्यानं स्वतःचा व्यवसाय आणि त्याचसोबत कोल्हापूर चॅप्टरच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण पुन्हा एकदा कटिबद्ध झालो. 2021 साली मयुरा ग्रुपचे माननीय श्री चंद्रशेखर. कोल्हापूरचा हा कार्यक्रम दिमागात सुरू आहे आणि उद्योगरत्न पुरस्कार आपण इकडे देतो आहे. सो छानपैकी उद्योगरत्न, त्याचबरोबर कनेक्ट टू कॉर्पोरेट असा हा कोल्हापूरचा कार्यक्रम. आता आहे आपल्या स्पीचची वेळ. अबुधाबी असे बरेच चॅप्टर आपण लवकरच 150 पर्यंत पोहोचवलं. मला सांगायला आनंद होतो. कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या मला दिल्लीवरून फोन आला होता. दिल्ली चॅप्टर पण आपण लवकरच सुरू करतोय. उद्या दुपारी मीटिंग आहे. सो दिल्लीमध्ये म्हणजे भारताच्या कॅपिटलमध्ये आपण चॅप्टर चालू करतोय. सो संख्येच्या पलीकडे जायसाठी संख्या क्रॉस करणं. कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतरचे फोटो सेशन सुरू आहे. फोटो सेशन त्यानंतर माझं स्वतःचं 1 मिनिटामध्ये बिझनेस प्रेझेंटेशनसुद्धा मी इकडे दिलेलं आहे. सो संध्याकाळी हॉटेलमधला कार्यक्रम झाल्यानंतर जेवणासाठी बाहेर निघालो. भाकरी खाण्याची इच्छा होती आणि श्रावण संपल्यामुळं अंडा करीसुद्धा खाऊया असं ठरलं. सो हॉटेल ओपनला आम्ही निघालेलो आहे. कोल्हापूरचं हॉटेल ओपन इथे डिनर करायला आलेलो आहे. प्रोग्राम संपलेला आहे आणि पंजाबी खाऊन कंटाळलो आहे. सो काही लोकांना श्रावण संपल्यामुळं नॉनव्हेज खायची इच्छा आहे आणि आम्हाला त्यांना कंपनी द्यायची आहे. सो आम्हीसुद्धा अंडाहारी आहोत. सो बघूया काय खात होते. सो हॉटेल ओपन कोल्हापूर. सो अशा प्रकारे आलेले आहेत भजी, कांदा भजी. सुरुवात कांदा भज्याने केलेली आहे. त्यानंतर हे ताट वाढलेला आहे. तांबडा पांढरा रस्सा आला आहे, पण मी काय तो खाणार नाही आहे. मी मागवलेला आहे अंडा मसाला. सो अंडा मसाला, भाकरी बघा व्यवस्थित कापून आलेल्या आहेत भाकरी. सो अंडा मसाला
मस्त कांदा आणि भाकरी, इकडे पिठलं भाकरी खातो आहे एक जण आमच्यातलाच. सो अजून एक भजी आलेले आहेत. हॉटेलच्या बाहेर आलो आणि हे छान हॅप्पी गो लकी माणूस बघितला आणि त्यानंतरच वर जे पेंटिंग आहे, किरणोत्सव जो इकडे कोल्हापूरला होतो त्या किरणोत्सवाचं हे पेंटिंग मला खूप आवडलं आणि खूप छान आहे. करून आता हॉटेलवर माघारी आलो आहोत. फनला ओपनला जेवायला गेलो होतो, आता हॉटेलवर माघारी आलेलो आहे. आता मस्तपैकी जाऊया, झोप घेऊया. उद्या सकाळी इथून सातारावरून पुणे असा प्रवास करायचा नाही. सो दुसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आता ब्रेकफास्टसाठी हॉटेलमध्ये खाली फनच्या कॅफेटेरियामध्ये आलो आहे. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आणि काही मीटिंग्ज आहेत त्या करून साताऱ्याला निघायचं आहे. सो काल रात्री खूप उशीर झाला, त्यामुळं आता ब्लॉग परत कंटिन्यू करतोय. सो चला करूया ब्रेकफास्ट. हा आहे हॉटेल फर्नचा सकाळचा ब्रेकफास्ट. सो फर्नमध्ये आलो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. मस्तपैकी ब्रेकफास्ट हे तुम्ही बघताय, बरेच मेनू ठेवलेले आहेत ब्रेकफास्टसाठी. इडली आहे, चटणी आहे, फ्रूट्स आहेत, इकडे पोहे आहेत, नंतर पुऱ्या, पोहे, मिसळचे मेनू आहेत. अशा बरेच गोष्टी इकडे ठेवलेल्या आहेत. पण सकाळ सकाळी मिसळ खायची इच्छा झालेली नाही आहे आणि आपण आपली ब्रेड बटर, त्यानंतर पोहे, फ्रूट्स खाऊया आणि निघूया पुण्याकडे. आपल्याला लवकरात लवकर पुण्याला पोचायचं आहे. बरेपैकी ज्युसेस आहेत इकडे, बेकरी प्रोडक्ट्स आहेत. सो ताव मारूया याच्यावर आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. सो एवढा छान ब्रेकफास्ट केला, त्यानंतर गाडीमध्ये झोपच लागली आणि पुण्याच्या जवळ आल्यावरच जाग आली. सो इथंपर्यंत तुम्ही माझा जर व्हिडिओ पाहिला असेल, कोल्हापूरची करवीर नगरीची शॉर्ट ट्रिप पाहिली असेल, तर माझा हा पुण्याचा सुहास हा चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जोडले जा माझ्याबरोबर माझ्या या प्रवासामध्ये. सो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम आणि लवकरच येणार आहे गणपती बाप्पा मोरया.